माझा जय भीम जय संविधान. मी सुदर्शन लक्ष्मण चव्हाण, राहणार आटपाडी. आटपाडीतील साई मंदिर चौकामध्ये असणारा सीएनजी पंप, तिथे मी सीएनजी भरण्यास गेलो होतो 24/1/2026 रोजी. तिथे पंप मालक रोहन पाटील उपस्थित होते. मी त्यांना माझी अत्यावश्यक सेवा दुधाची गाडी आहे व माझी गाडी पुढे घेतो असे म्हणत सीएनजीसाठी विनंती केली असता त्यांनी मला डायरेक्ट शिवीगाळ केली, मारहाण केली व मला बोलण्याची तुझी लायकी आहे का महारा असे म्हणत मला जातीवाचक शिवीगाळ केली व मला जीव मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी मी त्याच दिवशी आटपाडी पोलिसांत तक्रार देण्यास गेलो व पोलिसांनी त्या दिवशी टाळाटाळ केली व तिथून पुढे टाळाटाळ करत राहिले. अखेर 21/2/2024 रोजी रोहन सोबराव पाटील यांच्यावर ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल झाला. 20/2/2026 रोजी रात्री मी पोलीस स्टेशनमध्ये होतो व माझी तक्रार दाखल करण्यास चालू होती. त्यावेळी रोहन सोबराव पाटील यांच्यातर्फे बरेच असे समाजसेवक समाजकंटक आले व शासकीय पद असणारे काही लोक आले व मला त्यांनी काय केलं, पोलीस अंमलदारांच्या पुढे मी बसलो होतो. माझ्या हाताला धरून ते मला बाहेर घेऊन आले. ते मला म्हणले की तू केस करू नकोस, केस करून तुला काही निष्पन्न होणार नाही, तुला तुझी मागणी असेल काही तर आम्हाला तू बोलू शकतोस, आम्ही तुझी मागणी पूर्ण करू. मी त्यांना बोललो की माझ्यावरती अन्याय झाला आहे, मला कायद्याच्या चौकटीमध्ये न्याय पाहिजे आणि मी केस दाखल करणार आहे. ते म्हणले की तू जर केस केलीस तर हे लोकही आम्हीही तुझ्यावरती क्रॉस केस करू किंवा एखादी मुलगी आणू आणि त्या मुलीला सांगायला लावू की ह्या मुलाने माझ्यावरती अत्याचार केला असा तुझ्यावर गुन्हा दाखल करू, मग विचार कर तुझी ताकद आहे का ते सगळं निस्तरायची. मी बोललो माझा असा काहीही रेकॉर्ड नाही किंवा मी त्या प्रवृत्तीचा माणूस नाही, माझ्यावर असा गुन्हा दाखल होऊ शकत नाही. ते म्हणले गुन्हा दाखल करायचा म्हणल्यावर कोणताही गुन्हा दाखल होऊ शकतो, एवढं लक्षात ठेव, तुझ्या ताकदीनं तू कर, आमच्या ताकदीने आम्ही करू असे म्हणत खोटा गुन्हा दाखल करायची मला धमकी दिली. ते म्हणले तुझ्या आई व तुझ्या भावावरती, तुझ्या आईवरती व तुझ्या भावावरतीही आम्ही दरोडा चोरी अशा केसेस घालू व त्यांनाही फसवू असे म्हणत मला धमकावले. मी बोललो असे होऊ शकत नाही, आम्ही असे करणारी माणसं नाही. ते म्हणले पोलिसांचं काम आहे की तक्रार दाखल करून घ्यायचं, ते कोर्टामध्ये बघू तुम्ही कसे माणसं आहात काही नाही, त्यासाठी विचार कर, केस करू नको असे मला म्हणले. मी म्हणलो माझ्यावर अन्याय झालेला आहे, मी केस करणार आहे. तिथून त्यांनी निघून गेले व मी माझी केस दाखल केली. दाखल केल्यानंतर 21/2/2026 रोजी केस दाखल झाल्यानंतर दुपारी 2 वाजता DYSP साहेब आटपाडीला आले व पंपावरती पंचनामा झाला. त्या पंचनाम्यामध्ये माझ्या मनाची संतुष्टी नाही. माझ्या मनाला वाटत आहे की तो पंचनामा बरोबर व्यवस्थितरित्या झालेला नाही किंवा माझ्या विरोधात झालेला आहे असं मला वाटत आहे. त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगू इच्छितो की ज्याप्रमाणे मला धमकावले आहे, ह्या प्रकरणी प्रत्येक दिवशी पोलीस माझ्या विरोधातच बोलत आलेले आहेत. पोलीस माझ्या म्हणण्यानुसार पोलिसांनी काही केलं नव्हतं व माझ्या विरोधातच आहेत आतापर्यंत. पण पोलीस त्यांनी माझ्या म्हणण्यानुसार माझ्यावर झालेल्या अन्यायानुसार गुन्हा तर दाखल करून घेतला, पण त्या गुन्ह्याबद्दल चौकशी कशी केली हे मला माहीत नाही. पोलिसांना माझी एवढीच विनंती आहे, माझ्या विरोधात ज्याप्रमाणे मला धमकी मिळालेली आहे, माझ्या विरोधात एखादा खोटा गुन्हा दाखल करायला जर कोणी आलं तर कृपया करून राजकीय दबावाखाली येऊन असा खोटा गुन्हा नोंद करून घेऊ नका किंवा त्या गुन्ह्याची पहिल्यांदा चौकशी करा आणि मग तो गुन्हा दाखल करून घ्या. तुम्ही जर तो गुन्हा बिना चौकशीचा दाखल करून घेतला तर माझे आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकते. ही माझी कळकळीची विनंती आहे तुम्हाला. त्या रोजी पंचनामा झाला. पंचनामा झाल्यानंतर मला पोलीस म्हणले की पोलीस स्टेशन आमच्यासोबत पोलीस स्टेशनला चल. मी त्यांच्यासोबत पोलीस स्टेशनला गेल्यानंतर पंचनाम्याचे जे काही दस्तावेज असतात ते कोरीव असताना
पोलिसांनी मला त्याच्यावरती सही करण्यास सांगितले व माझी सहीही घेतली व पोलिसांना मी बोललोही की ते कागद कोरे आहेत, कोऱ्या कागदावरती मी सही करणार नाही. त्यांनी माझ्याकडून काही कागदांवरती सही घेतली व एका कागदावरती मी बोललो त्यांना की कागद कोरा आहे, कोऱ्या कागदावरती मी सही करणार नाही असं बोललो असता त्यांनी एक कागदावरती पूर्णपणे ते पंचनाम्याची पद्धत काय ती केली किंवा पंचनामा कोणत्या प्रकारे घडून आला हे लिहिलं त्यांनी व मला ते लिहिल्यानंतर व्यवस्थितरित्या वाचू दिलं नाही त्यांनी. ते गडबडीमध्ये म्हणजे चल 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 कर सही असं बोलत त्यांनी सही मला करायला लावली. ते मी नीट वाचलं नाही. माझ्या मनाला संतुष्टी नाही की पंचनामा व्यवस्थितरित्या पार पडला. त्यामुळे अशा प्रकारे भाऊ पोलीस काय म्हणतात तिथून पुढे. जय भीम सर्वांना.